एक गोष्ट निश्चित सांगतो, महाराष्ट्राच्या बाबतीत, मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाशी तडजोड करणार नाही. याच्या आधीही केली नाही, आत्ताही केली नाही आणि पुढेही करणार नाही. मला असं वाटतं तुम्ही देखील त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे, जगलं पाहिजे, वावरलं पाहिजे. आणि जे कोणी इथे राहत असतील मराठी लोक, मी त्यांची माझ्या एका मित्राचा दाखला दिला होता, बाकीच्यांनी देखील लवकरात लवकर मराठी शिकण्याचा आपण प्रयत्न करावा. आम्ही तुमच्याशी मराठीत बोलू. माझी तुम्हाला सर्वांना तुम्हाला सांगणं आहे, ज्या ज्या ठिकाणी जाल, दुकानात गेलात, बसमध्ये गेलात, ट्रेनमध्ये गेलात, टॅक्सीत बसलात, कुठेही गेलात, जास्तीत जास्त प्रमाणात म्हणण्यापेक्षा कायमस्वरूपी तुम्ही समोरच्याशी मराठीमध्येच बोला, त्याला मराठीत बोलायला भाग पाडा. अहो, आत्ता माझ्याकडे कर्नाटकातला व्हिडिओ आलाय. कर्नाटकामधले तो माणूस तिकडे त्या रिक्षावाल्यांना हाकलून देतोय. बातम्या नाही होणार, कारण त्यांचे सत्ताधारी, त्यांची सरकार त्यांच्या जनतेच्या, त्यांच्या लोकांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असतात. वरती कोणी येऊ अगर न येऊ, हे महाराष्ट्रच फक्त भोगत आला आणि महाराष्ट्रच फक्त भोगतोय. त्यांना काय वागायचं त्यांचं त्यांनी वागावं. पण मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही खंबीर राहा, तुम्ही कडवट राहा. जर तुम्ही घट्ट असाल, तुम्ही जे खडकासारखे टणक असाल, कोणी आतमध्ये शिरायचा प्रयत्न करणार नाही. आजूबाजूला कोण येतंय, कोण राहतंय, कोण काय करतंय याच्यावरती सतर्कतेने तुमचं लक्ष असलं पाहिजे. एवढीच फक्त आज विनंती करण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर इथे आलो. आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आलात, आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. आणि फक्त एवढंच जाताना सांगेन, सतर्क राहा, सतर्क राहा, सतर्क राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.